तर आज आपण आलो होतो पुण्यातल्या प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजेच शनिवारवाडा येथे. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. तर काय आज कॉलेज सुटल्यावर म्हणलं काय करा, तर म्हणलं चल लगेच आपण येऊ शनिवारवाडा फिरून. मग काय संत तुकाराम नगरवरून मेट्रो पकडून आपण लगेच निघलो होतो शनिवारवाड्याकडं. कसबा पेठला उतरून आपण आलतो लगेच इथं शनिवारवाड्याला बाहेर आलतो. इथं मोकार गर्दी होती व संध्याकाळची वेळ होती, त्याच्यामुळे गर्दी तर असणारच आहे. मग काय आपण एंट्री घेऊन लगेच निघलो होतो आतमध्ये. तुम्हाला एंट्री घ्यायची असेल तर इथं आपल्याला 20 रुपयाचं तिकीट फाडून मगच आतमध्ये जावं लागतं. तिकीट स्कॅन करून आतमध्ये जावं लागतं. तिथं बाहेर एंट्रीलाच आपल्याला एक तोफ आणि एक टांगा पण बघायला भेटतो. आणि आपल्याला वरून असं काहीतरी व्ह्यू पण दिसतो तिथं. इथं मोठे मोठे पाण्याचे झरे पण ठेवलेले आहेत. हां, आणि वरून फिरता फिरता ह्याच्यात काय जाऊ नका बरं का, इकडे बघून चला थोडं. ह्याच्यात पाय गेला ना भाई, डायरेक्ट तुम्ही खाली जाणार मग. आणि आपल्याला असं वरून भिंतीवरून चालायला पण परमिशन आहे आणि तिथून आपल्याला व्ह्यू पण चांगला पाहायला भेटतो. त्याच्यामुळं हमीच नका करू, आले तर खालीच नका बसू, फक्त वरून पण फिरत जा. आणि आपल्याला खाली असं काहीतरी पत्रक पण लावलेलं आहे, त्याच्यावर पेशवेन काळातील माहिती लिहिलेली आहे, त्याच्यामुळे ती वाचायला अजिबात पण विसरू नका. आणि इकडे जिकडे बघा नुसते पाण्याचेच झरे आहेत बा. इकडे खाली गार्डन बिर्डन बसायला पण जागा केलेली आहे, मस्त झाडांच्या गारव्याखाली बसायचं तिथं गेल्यावर. आणि असं वरून काहीतरी व्ह्यू येतो तिथं. काय शाळकरी मुलांची ट्रिप आली होती त्याच्यामुळे गर्दी थोडी वाटत होती. आणि बाहेर आपल्याला असं काहीतरी व्ह्यू बघायला भेटतो वरून. मोकार गर्दी होती त्याच्यामुळे काय आहे. आणि तुम्ही जर यायचा विचार करत असाल तर शनिवार रविवार सोडता आणि संध्याकाळी सोडता, तुम्ही दिवसभरात कधी येऊ शकता. कारण बाकीच्या वेळेस इथं लई गर्दी असते. चला मग याची शिवाय फॉलो करून घ्या आणि लाईक करायला